चितेगाव येथे धर्मनाथ बीज सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न. श्री योगी दादा गुरु मांगीनाथजी महाराज तसेच श्री योगी बाबा संध्यानाथजी गुरु महाराज यांच्या पावन आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धर्मनाथ बीज सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. शिवगोरक्ष योगी धुना कुटिया खैरेमळा चितेगाव येथे हा सोहळा अवघडपीर सतनाथजी महाराज, श्री गुरुयोगी संध्यानाथजी महाराज, सिंगवाद, मकान, आईपंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना चितेगाव यांच्या वतीने करण्यात आले. शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 ते मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 या कालावधीत चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात नवनाथ ग्रंथ पारायण, नवनाथ 84 सिद्ध होम हवन, निरंतर महामृत्युंजय मंत्रजप आदी विधिविध आध्यात्मिक उपक्रम भक्तिभावाने संपन्न झाले. या काळात परिसरात भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता शिवभक्त नारायण महाराज चौक चितेगाव येथून शिव गोरक्षनाथ पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत ही पालखी मिरवणूक शहरातून मार्गस्थ झाली. दुपारी 12 वाजता महाआरती पार पडली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादाने या भव्य धर्मनाथ बीज सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यामुळे चितेगाव परिसरात भक्ती, एकता व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांकडून आभार व्यक्त करण्यात आले. धर्मनाथ बीज सोहळा या आपल्या चितेगाव नगरीमध्ये संपन्न होत आहे. आज आपण देवाचं जे कार्य करतो, आपण वर्ष टाकतो, एखाद्याचं प्रथम वर्ष श्राद्ध होतं त्याचं आपण वर्ष टाकतो. पण माझ्या गुरुजीने सांगितलं आहे मला, सतनाथ तू तेरा तेरा भजन कर, वर्ष टाकायचं नाही, हे कर्म चालूच राहणार, कर्माचा फेरा फिरतच राहणार. तसेच आमचे चांदुरी गटाचे सिद्धार्थ आप्पा त्यांनी पण इकडं आले, त्यांचा मानपान सत्कार, त्यांचं पण खूप आपल्याला या आस्थानाला खूप मोठा आपला पाठिंबा आहे. तसेच आमचे जिल्हा परिषद संचालक ते पण इकडे आपल्या दर्शनासाठी आले आहे. तसेच आमचे नामदेव आबा ढिकले सिद्ध पिंपरी ते पण इथं आलेले आहे. तसेच माझं सगळं फ्रेंड सर्कल म्हणजे मसोबा महाराज, रामा वगैरे जे पण कोणी असेल त्याने आज या गुरु गोरखनाथांचरणी नतमस्तक होऊन काहीतरी या चितेगाव नगरीमध्ये साधू संतांच्या मेळामध्ये येऊन मला खूप आनंद झाला. तर मी असाच जे आपले हिरे आहे, हिरा म्हणजे कोणी हिरा याच्यातून निघत राहतो खाणीच्या याच्यामधून. तसेच आमचे चांदुरी गटाचे संदीप बाबा गडाक ते पण आपले नाथ भक्तच आहे. ते पण इथे येऊन गेले, पण मग त्यांचं थोडं कारणास्तव ते जाऊ लागले. आणि मी एकच इच्छितो का नाथ जरनी प्रार्थना ठेवून यांना सुख प्रदान, सौभाग्य आणि त्यांच्या मागची इडापिडा सगळे माया गुरु गोरखनाथजी काढो हीच माझी नाथचरणी प्रार्थना आदेश. चितेगाव या ठिकाणी धर्मनाथ बीजच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाला पूर्ण जिल्ह्यातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी भाविक दर्शनासाठी दरवर्षी येतात. आणि खरोखर हे एक महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील सर्व नागरिकांचं एक दैवत आहे. आणि या कार्यक्रमाला मी संपूर्ण निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर व आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि महाराजांचे असेच आशीर्वाद आम्हाला लाभत राहू याच शुभेच्छा. सदिच्छा. आम्हाला इथं बोलवलं, मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आज संपूर्ण भारतामध्ये धर्मनाथ बीज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आणि आमच्या चांदुरी गटातील अतिशय मोठं धार्मिक अधिष्ठान असलेलं नाथ संप्रदायाचं चितेगाव या ठिकाणी अवघडपीर सतनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने अतिशय चांगला उत्सव या चितेगावमध्ये पार पडत आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे.
आणि अतिशय चांगलं प्रकारची व्यवस्था या ठिकाणी, अनेक राज्यभरातून या ठिकाणी भक्तगण येतात आणि या नाथांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतात. चांगलं धार्मिक अधिष्ठान असणारं धार्मिक अतिशय चांगला कार्यक्रम या चितेगाव नगरीमध्ये संपन्न होत आहे. या सर्व कार्यक्रमाला मी माझ्या जिल्हा परिषद गटाच्या वतीनं शुभेच्छा देतो.